छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढून इम्तियाज जलील यांना अटक करावी अशी मागणी केली आहे। तर 200 ते 300 रुपये देऊन मोर्चात लोकांना आणलं जात आहे असा आरोप जलील यांचा आहे। या सगळ्या संदर्भात इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचा संभाजीनगरामध्ये मोर्चा निघालेला आहे। आपल्यासोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल तुमच्या विरोधामध्ये किंवा तुम्हाला अटक करावी या मागणीसाठी मोर्चा निघतोय, मोठ्या संख्येमध्ये हा मोर्चा भडकल गेट या ठिकाणी पोहोचतोय, तुमची काय भूमिका आहे? काय आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट काय आहे, कोणत्या आधारावर तुम्ही लावलेले आहे, सुप्रीम कोर्टाची काय गाईडलाईन्स आहे याच्या बाबतीत? कोणीतरी इतके सारे लोक आहे ना, कोणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये आलं की नाही आलं की बाबा हे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये FIR झाल्यानंतर काय होतं? नाही, काय बिनडोकाचे आले इकट्ठा झाले आणि इम्तियाज जलीलला अटक करा, इम्तियाज जलीलला अटक करा। अरे काय चाललेलं आहे? सगळ्यांना माहीत आहे ही करायला यांचा बोलता धनी कोण आहे करके सगळ्यांना माहीत आहे। जे इतकं बोलत होतं जगाच्या सर्व मुद्द्यावर आता गप्प बसलेला आहे आणि त्याच्या जागे हे सगळं आलेले आहे। मी गुटखा किंग आहे, मी अंडरवर्ल्ड डॉन आहे, माझ्या दारूचे खूप सारे मोठे दुकानं आहे, फॅक्टरी उघडणार आहे, माझ्यावर मर्डरचे केसेस आहे, काय काय अजून काय पाहिजे तुम्हाला? ते सगळं आहे, ते सगळं आहे। हे लोक ज्यांचं काही कॅरेक्टर नाही आहे ते माझ्यावर बोट दाखवू लागलेले आहे। म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव होऊ शकतं? 300 रुपये 500 रुपये देऊन महिलांना रस्त्यावर आणणं हे कोणत्या समाजाला शोभत असेल तुम्ही सांगा मला? जी काय गर्दी जमा करण्यात आलेली आहे ते 200 रुपये 300 रुपये देऊन जमा केली आहे असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। मात्र कुठंतरी मी बाजू मांडतोय आणि जनतेची बाजू मांडत असताना माझ्यावरच आरोप केले जात आहेत असं देखील या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।